Welcome all of you for the next lecture of accounting. In last lecture we had discussed about goodwill and its treatments, and today's lecture we will discuss about revelation of assets and liabilities. So we are discussing about admission of partners. So why should we do revelation of assets and liabilities? ओके, तर रिव्हॅल्युएशन करणं म्हणजे काय करणं? परत व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं ॲसेट किंवा लायबिलिटीजची. बघा, जेव्हा फर्म चालू झाली होती त्यावेळेस तुम्ही बॅलन्स शीट्समध्ये काही ॲसेट आणि लायबिलिटीज लिहिल्या होतात. आज जेव्हा नवीन पार्टनर फर्ममध्ये एंट्री करतोय तेव्हा तो नवीन पार्टनर फर्ममध्ये एंट्री करताना ज्या दिवसापासून एंट्री करतोय त्या दिवसापासून बिझनेसमधले असणाऱ्या ॲसेट्स हे त्याच्या मालकीच्या असतील, त्याच्याही मालकीच्या असतील असं म्हणू शकतो आपण, जशा दुसऱ्या पार्टनर्सच्या मालकीच्या आहेत. आणि लायबिलिटीज जेव्हा बिझनेस फर्ममध्ये नवीन पार्टनर एंट्री करतोय त्याच्या पुढच्या सर्व लायबिलिटीज ह्या नवीन पार्टनरच्या सुद्धा असतील. पण जेव्हा नवीन पार्टनर एंट्री करतोय फर्ममध्ये त्या अगोदर सुद्धा काही ॲसेट्स आणि काही लायबिलिटीज असतील. मग त्या ज्या जुन्या लायबिलिटीज आहेत, जे जुनं देणं आहे फर्मचं, त्याच्यामध्ये या नवीन पार्टनरचं काहीच घेणं देणं नाही. त्याला माहीतच नाही मागच्या काळात काय लॉस झालाय, काय प्रॉफिट झालाय. तो काय म्हणेल, मागच्या काळात तर मी नव्हतोच, मी तर आत्ता या फर्ममध्ये एंट्री केलोय आणि त्यामुळं इथून पुढे जे काही होईल फर्ममध्ये त्याची जबाबदारी माझी राहील, मागच्या जबाबदाऱ्या माझ्या नसतील. मग रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर केला जातो कॅल्क्युलेट करण्यासाठी की ॲक्च्युलीमध्ये जे बॅलन्स शीटमध्ये जी व्हॅल्यू दिसते ॲसेट्स आणि लायबिलिटीजची ती आजच्या म्हणजे ज्या दिवशी पार्टनर एंट्री करतोय त्या दिवसापर्यंत ते ॲसेट्स आणि लायबिलिटीजची किंमत काय, ॲक्च्युअल व्हॅल्यू काय, त्यासाठी व्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर करतात. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर करताना तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. जर काही रिव्हॅल्युएशन करताना काही लॉसेस किंवा काही गेन्स जर येत असतील तर ते ओल्ड पार्टनर्सला ट्रान्सफर करून टाका आणि नवीन पार्टनर्ससाठी पुढच्या काळामध्ये तुम्हाला ट्रीटमेंट जशी मागं करत आला तशीच करावी लागेल. त्यामुळं रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स आणि लायबिलिटीज प्रिपेअर केलं जातं. काय म्हणतं बघा, द व्हॅल्यू ऑफ ॲसेट शोन ऑन बॅलन्स शीट मे डिफरंट दॅन मार्केट व्हॅल्यू. जे काही तुम्ही बॅलन्स शीटमध्ये जे काही ॲसेट्स किंवा जे काही व्हॅल्यूज दाखवत आहात त्या मार्केट व्हॅल्यूपेक्षा डिफरंट असू शकतात. कारण की तुम्ही जेव्हा रेकॉर्ड केलं होतं त्यावेळेस व्हॅल्यू वेगळी होती आणि आज मार्केटमध्ये ॲसेट्सच्या किमती बदलत असतात. सो द इन्क्रीज और डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ द टाइम ऑफ ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर बिलॉंग्स टू ओल्ड पार्टनर्स. मग जे काही वाढ होत असेल किंवा जे काही घट होत असेल त्या ॲसेट्स किंवा लायबिलिटीजमध्ये त्याची पूर्ण जबाबदारी कोणाची आहे? ओल्ड पार्टनर्सची आहे. नवीन पार्टनर एंट्री करताना जे काही तुमच्या ॲसेट्सची व्हॅल्युएशन कमी किंवा जास्त होते त्याची पूर्ण जबाबदारी कोणाची आहे? ओल्ड पार्टनर्सची आहे. द न्यू पार्टनर हॅज नो राईट ओव्हर सच पास्ट प्रॉफिट. नवीन पार्टनरला मागच्या काळात झालेला जो काही म्हणजे तो एंट्री करण्याच्या अगोदर जो काही प्रॉफिट झाला आहे त्याच्यामध्ये नवीन पार्टनरचा कोणताही हक्क नाही आहे. तसंच कोणताही नुकसान असेल त्यानं एंट्री करण्याच्या अगोदर, नवीन पार्टनर एंट्री करण्याच्या अगोदर फर्मचं काही नुकसान झालं असेल ती सुद्धा नुकसान भरपाई करण्याचा त्याला काहीही गरज नाहीये. Some way there may be unrecorded asset or unrecorded liability at the time of admission. ओके, नाऊ असं येऊ शकतं बऱ्याचदा नजर चुकीने किंवा चुकीच्या पद्धतीने रेकॉर्डिंग केल्यामुळे बऱ्याचदा ॲसेट्स किंवा लायबिलिटीज अनरेकॉर्डेड राहू शकतात. मग रिव्हॅल्युएशन केल्याने काय होतं, जे काही अनरेकॉर्डेड ॲसेट किंवा लायबिलिटीज होती ते परत तुम्हाला बिझनेसमध्ये रेकॉर्ड करता येतात. कारण की तुम्ही परत त्याचं सगळ्या ॲसेट्सचा एक ओव्हरव्ह्यू घेत आहात. त्यामुळे जे काही अनरेकॉर्डेड ॲसेट्स किंवा लायबिलिटीज असतील ते तुम्हाला परत लिहिता येऊ शकतात बुक्स ऑफ अकाउंटमध्ये. नवीन पार्टनर एंट्री करताना तुम्हाला त्याचा फायदा होतो. सच ॲडजस्टमेंट ऑफ व्हॅल्यूज ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज इज कॉल्ड रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट अँड लायबिलिटीज. आणि म्हणून जे काही ॲडजस्टमेंट्स तुम्ही करतायत की मागच्या काळात काही राहिलेले लायबिलिटीज असतील किंवा ॲसेट्स असतील ते तुम्ही परत रेकॉर्ड करतायत, त्यामुळे त्याला म्हणतात रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. ओके, नाउ ॲट द टाइम ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ द फर्म ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द फर्म आर रिव्हॅल्यूड. म्हणजे नवीन कॉन्स्टिट्यूशन तयार करताना नवीन फॉर्म तुम्हाला परत त्या फॉर्ममध्ये जे काही घटनात्मक चेंजेस करायचे आहेत ते करताना तुम्हाला काय करावं लागतात, ॲसेट्स आणि लायबिलिटीचं व्हॅल्युएशन
करावं लागतं, रिव्हॅल्युएशन करावं लागतं. द चेंज मेड इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज आर रेकॉर्डेड इन द रिव्हॅल्युएशन अकाउंट. आणि जे काही चेंज होत आहेत ॲसेट्स किंवा लायबिलिटीजमध्ये ते तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये लिहावे लागतात, किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट सुद्धा म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्ही ते लिहू शकतात. रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणा किंवा त्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणा. आफ्टर रेकॉर्डिंग द इन्क्रीज और डिक्रीज इन द ॲसेट्स अँड लायबिलिटीज, द गेन ऑर लॉस रिव्हॅल्युएशन इज ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स. मग जे काही रेकॉर्डिंग करतायत तुम्ही ॲसेट्स किंवा लायबिलिटीजची, जर त्याच्यामध्ये गेन म्हणजेच प्रॉफिट होत असेल तर ओल्ड पार्टनर्स किंवा त्यांच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटमध्ये तुम्ही ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ट्रान्सफर करू शकतात. रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट हे कोणत्या प्रकारचं अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. ओके, हे नॉमिनल अकाउंटचं रूल आहे. म्हणजे सगळे एक्सपेन्सेस तुम्हाला डेबिट साईडला लिहायचे आहेत, सगळे लॉसेस तुम्हाला डेबिट साईडला लिहायचे आहेत आणि सगळे इन्कम तुम्हाला क्रेडिट साईडला लिहायचे आहेत. आता वन बाय वन आपण ट्रान्झॅक्शन्स बघू रिव्हॅल्युएशनचे. आणि हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचे जे जर्नल एंट्रीज आहेत ते आपण डिस्कस करूयात. ठीक आहे, बघा. इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी. जर ॲसेट वाढत असेल आणि लायबिलिटी कमी होत असेल, ॲसेट वाढत असेल तर डेबिटला, लायबिलिटी कमी होत असेल तरीही डेबिटलाच. ॲसेट वाढत असेल, ह्या ट्रीटमेंट तुम्हाला खूप जास्त महत्त्वाच्या आहेत, ह्या तुम्हाला लक्षात ठेवाव्याच लागतील. ॲसेट वाढला आणि लायबिलिटी कमी झाला तर डेबिटलाच. ठीक आहे, ॲसेट वाढला किंवा लायबिलिटी कमी झालं तर ट्रीटमेंट कुठे येतील? डेबिटला. ॲसेट कमी झाला किंवा लायबिलिटी वाढली, ॲसेट कमी झाला किंवा लायबिलिटी म्हणजे विरुद्ध आहेत ॲसेट आणि लायबिलिटी, तर ते क्रेडिटला येणार. ॲसेट कमी झाला असेल किंवा लायबिलिटी वाढली असेल तर क्रेडिट साईडला येईल प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या. ठीक आहे. रेकॉर्डिंग द अनरेकॉर्डेड ॲसेट इन द बुक्स ऑफ अकाउंट. जर अनरेकॉर्डेड ॲसेट असतील म्हणजे ॲसेट्स आहेत पण रेकॉर्डच करायचे राहिलेत तर रिव्हॅल्युएशन म्हणजे ॲसेट साईडला ॲसेट्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट तुम्हाला ही ट्रीटमेंट करावी लागेल. ठीक आहे, कारण की ॲसेट अनरेकॉर्डेड राहिलेत, होते पण रेकॉर्डच केले नाहीत म्हणजे डेबिट साईडला येईल ॲसेट. ॲसेटचा बॅलन्स हा डेबिट असतो नेहमी, म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला तुम्हाला यावं लागेल. आता न्यू लायबिलिटी क्रिएट करायची असेल तुम्हाला, लायबिलिटी क्रिएट करायची म्हणजे परत क्रेडिट साईडलाच तुम्हाला लायबिलिटी लावावी लागेल, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू न्यू लायबिलिटी अकाउंट बिंग अनरेकॉर्डेड लायबिलिटी बॉट इन द बुक्स ऑफ अकाउंट. जर लायबिलिटी रेकॉर्ड केलेली नसेल तर. ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑन द रिव्हॅल्युएशन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. प्रॉफिट ट्रान्सफर करायचं तुम्हाला. ठीक आहे, ओल्ड पार्टनर्सच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटला, तर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट बिंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन क्रेडिटेड टू ओल्ड पार्टनर्स. हे बघा क्रेडिट आलं ना, क्रेडिट साईडला आलं ना ओल्ड पार्टनर्सच्या, त्यामुळं. ट्रान्सफर ऑफ लॉसेस होत असतील फर्मला आणि ते तुम्हाला ओल्ड पार्टनरला ट्रान्सफर करायचे आहेत, म्हणजे ओल्ड पार्टनरचा डेबिट बॅलन्स वाढतोय, म्हणून ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट बिंग लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. ह्या ट्रीटमेंट्स आहेत, ह्या ट्रीटमेंट्स तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे, जेव्हा आपण प्रॉब्लेम बघू तेव्हा तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने ह्या ट्रीटमेंट्स लक्षात येऊ शकतात, काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. एक फॉर्मॅट आहे तुम्हाला रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट ज्याला आपण म्हणतो. रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट दोन्हीही एकच आहेत, नॉमिनल अकाउंट असतात ते. निम्न सगळे खर्च तुम्हाला डेबिटला लिहायचे आणि सगळे इन्कम तुम्हाला क्रेडिटला. जर ॲसेट कमी झाला असेल म्हणजे नुकसान झालंय म्हणून डेबिटला, डिक्रीज झाला ॲसेट म्हणजे नुकसान झालं तर डेबिटला, लायबिलिटी वाढली असेल तरीही नुकसान आहे म्हणून डेबिटला. बघा ह्याच ट्रीटमेंट आहेत, हे जे वरच्या ट्रीटमेंट आहेत ना, हे ज्या ट्रीटमेंट्स तुम्हाला देत आहेत याच तुम्हाला इथं दिसत आहेत. ॲसेट वाढला ॲसेट वाढला कमी झाला म्हणजे नुकसान झालं डेबिटला, लायबिलिटी वाढली म्हणजेच नुकसान झालं डेबिटला. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर्ड. ओल्ड पार्टनर्सला जे प्रॉफिट आहे ते ट्रान्सफर केलं, तेही तुम्हाला इकडंच लिहायचं आहे डेबिटलाच. ओके, आता ॲसेट अकाउंट, ॲसेट वाढलाय फायदा झाला म्हणून क्रेडिटला, लायबिलिटी कमी झाली म्हणजेच फायदा झाला म्हणून क्रेडिटला.
ओल्ड पार्टनर्सला जे काही लॉस आहेत ते तुम्ही रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलंय, तर ते परत क्रेडिट साईडला. तर हे फॉर्मॅट आहे. ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तयार करायचा आहे. ठीक आहे. तर आज आपण रिव्हॅल्युएशन कसं करतात ॲसेट्स आणि लायबिलिटीज त्याबद्दल डिस्कशन केलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचे पॉईंट डिस्कस करूयात. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.